ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण गेले 2 आठवडे परमेश्वर प्राप्तीसाठी आपला स्वभाव किती महत्त्वाचा आहे ते बघताना रजो आणि तमोगुणाची वैशिष्ट्य बघितली. भजनासाठी कोणती वृत्ती पूरक आहे किंवा मारक आहे हे बघितलं. त्याच्यासाठी काय उपाय संत सुचवतायत ते सुद्धा बघितलं. कारण आपण मोस्टली आपल्या व्हिडिओमध्ये नुसता उपदेशाचा डोस न देता ते प्रॅक्टिकलमध्ये कसं ॲप्लाय करता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे परमार्थ, आणि ते बघण्याचा प्रयत्न करत असतो. आता शेवटची वृत्ती राहिली आहे ती म्हणजे सत्वगुणी वृत्ती. त्याची वैशिष्ट्ये आज आपण बघणार आहोत. आणि ह्या तिन्ही गुणांपलीकडे गुणातीत होऊन देवाची भक्ती कशी करता येईल, संत त्यावर काय मार्गदर्शन करतायत हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आपला जो श्लोक चालू आहे त्यातली ओळ म्हणजे सत्वगुणे भगवत भक्ती असं समर्थ सांगत आहे. मग संत आपल्याला म्हणतात सत्वगुण हा आपल्याला उत्तम गती प्राप्त करून देतो. त्याला ऊर्ध्व गती असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे स्वर्ग वैकुंठाधिक ह्याची प्राप्ती ह्या सत्वगुणामुळे होते. आणि अशा ह्या सत्वगुणाची वैशिष्ट्य आज आपण बघूया. सत्वगुण हा सत्वगुणी माणसाचा आहार नेहमी संतुलित असतो. तो काहीतरी अब्रट चब्रट अयोग्य वेळेला त्याला कधीही क्रेविंग्स होत नाही. सदा आनंदित आणि प्रफुल्लित असा सत्वगुणी माणूस राहू शकतो. भगवंताकडे जास्तीत जास्त नेणारा आणि सायुज्य मुक्ती प्राप्त करून देणारा असा सत्वगुण आहे. जास्तीत जास्त भजन करून घेणारा असा सत्वगुण आहे. आणि दुःखाला कारणीभूत अशा संसाराचा नाश करणारा सत्वगुण आहे. रजतम गुणांचा नाश करून अज्ञानाचा सुद्धा नाश करणारा असा सत्वगुण आहे. तसंच परोपकार दान धर्म करून घेणारा सत्वगुण आहे. गुरूंची देवाची जास्तीत जास्त सेवा करून निष्काम सेवा करून घेणारा, सकाम सेवा करणारा रजोगुणी आपल्यासारखा, म्हणजे काही ना काहीतरी फळाची अपेक्षा ठेवून सेवा करणारा हा रजोगुणी, आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सेवेसाठी झोकून देणारा हा सत्वगुण आहे. गुरूंच्या इथे झाडलोटीसारखी हलकी कामं आवडीने करणारा हा सत्वगुणी, सेवेसाठी सदा तत्पर राहणारा असा सत्वगुणी. जे लोक शाखा चालवत असतील त्यांना अंदर की बात माहिती असते की श्रमांची झाडलोटीची सेवा करण्यासाठी कोणीही तत्पर नसतं. पण प्रकाश झोतातल्या पेटी तबल्याच्या वाचनाच्या भजन सुरुवात करण्याच्या सेवेसाठी तगादा लावला जातो. पण मी महिनाभर मंदिर झाडलोट करून पुसून घेईन याच्यासाठी तगादा नाही, याच्यासाठी जणू काही बळजबरी केल्यासारख्या त्या सेवांचं डिस्ट्रीब्युशन होत आहे. पण लक्षात घ्या इथे महत्त्वाचा मुद्दा, प्रकाश झोतात नसलेल्या सेवेसाठी जो तत्पर असतो त्याच्यावर गुरूंचा खास आशीर्वाद त्याला मिळू शकतो. आता सध्या कलियुगात सेवेसाठी तत्पर असणारे पण लोक आहेत, पण मोबदला घेऊन, कमिशन बेसिसवर पैसा घेऊन. तर तशी सेवा इथे आपल्याला अपेक्षित नाही आहे. मग संसारातलं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून देवाच्या कामासाठी धावत येणारा असा सत्वगुणी, आपला थोरपणा बाजूला ठेवून हलकी कामं आवडीने करणारा असा सत्वगुणी, संसारात राहून नियमित उपासना करणारा असा सत्वगुण, सगळ्यांशी मृदू भाषण करणारा सत्वगुणी, देणे घेणे हरी नामाचे धंदा, जन करीती निंदा नाही फिकीर. देवाचं करतो म्हणून नावं ठेवत असताना सुद्धा मागे न हटणारा असा सत्वगुणी, कोणतीही चांगल्या वाईट परिस्थितीत श्रद्धा डळमळू न देणारा सत्वगुणी, नंतर जो आपल्या राग द्वेषाला कंट्रोल करू शकतो असा सत्वगुणी, आबालवृद्धांचा आदर करणारा सत्वगुणी, सगळ्यांशी सरळपणे वागणारा
असा सत्वगुणी, लोकांना भजन मार्ग दाखवून देण्यासाठी तडफडणारा सत्वगुणी, गुरूंचा आशीर्वाद संपादन करणारा सत्वगुणी, भजनाचा छंद असणारा सत्वगुण हा सर्वतोपरी कल्याणकारीच आहे. त्याचा कुठलाही अपाय होत नाही असा सत्वगुण ह्याने भवसागर तरुण, भगवत भक्ती, नंतर आत्मज्ञान, मग सायुज्य मुक्ती, भक्ती सुख आणि सर्वात शेवट सायुज्य मोक्ष प्राप्त करून देणारा असा हा सत्वगुण. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की ह्या तिन्ही गुणांमध्ये सत्वगुण हा श्रेष्ठ समजला जातो. पण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्या शरीरामध्ये ज्या गुणाचं प्राबल्य आहे तसा आपला स्वभाव आणि वृत्ती होते. मग सगळ्यांमध्येच सत्वगुणाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता नसते, कारण आपले पूर्वजन्मीचे संस्कार सुद्धा त्याला कारणीभूत आहेत. म्हणून संत उपाय सांगतायत, कुठेही संत निराश करत नाहीत. प्रत्येक प्रॉब्लेमवर त्यांच्याकडे सोल्युशन आहे. मग संत सुचवतात, तमोगुणी माणसांनी तमोगुणातनं बाहेर पडून रजोगुणी व्हायचंय, म्हणजे त्याची आळशी वृत्ती कमी होऊन हळूहळू तो सेवेला आणि भजनाला जाईल. रजोगुणी माणसाला सत्वगुणी व्हायला सुचवत आहेत आणि सत्वगुणी माणसाला धोक्याचा इशारा देत आहेत. कारण मी सगळ्यांहून प्रामाणिक, सज्जन, अतिशय पवित्र अशा सात्विक अहंकारामध्ये त्याची अधोगती होऊ शकते. अहंकाराने फसगत होऊ शकते. म्हणून संत सुचवतात की तिथे केअरफुल राहायला पाहिजे. तिथे सात्विक अहंकार होता कामा नये, नाही तर प्रगती शक्य नाही. आता हे झाले तिन्ही गुणांची वैशिष्ट्य, त्यासाठी काय करायचं वगैरे हे सगळं मार्गदर्शन. आता आपण बघणार आहोत ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे म्हणजे गुणातीत भक्तीने परमेश्वर प्राप्ती होते. मग ती कशी करून घ्यायची? हे गुणातीत होऊन भक्ती ही फक्त संतांना शक्य आहे. पण म्हणून आपण नाराज न होता त्याचं उदाहरण पण फार छान दिलेलं आहे की एखाद्या पदार्थामध्ये मसाल्यांचं प्रमाण योग्य प्रमाणात असेल तर तो जसा चविष्ट होतो. योग्य प्रमाण म्हणजे काय की बॅलन्स. कोणताही पदार्थ मसाला जास्त नाही किंवा खूप कमी पण नाही. मग अगदी तसंच आपल्या जीवनात शरीर, मन आणि बुद्धी ह्यामध्ये या तिन्ही गुणांचं जर संतुलन असेल तर आपलं म्हणजे बॅलन्स, तर आपलं जीवन सुरळीत पार पडू शकतं. जेव्हा ज्या गुणाची गरज आहे तेव्हा त्याचा वापर करायचा आणि इतर वेळेला त्या गुणांच्या आहारी जायचं नाही, त्या गुणांच्या मध्ये अडकून राहायचं नाही. ह्याला गुणातीत भक्ती असं म्हणतात. याचं छानसं उदाहरण फॉर एक्झाम्पल बघायचं तर भजन आणि भक्तीमध्ये जेव्हा मन असतं सेवेत आणि भक्तीमध्ये, तेव्हा आपल्याला सत्वगुणाचा वापर करायचा आहे. एखादं काम करताना रजोगुणाचा वापर केला पाहिजे आणि झोपायच्या वेळेला तमोगुणाचा वापर केला पाहिजे. पण त्या गुणात अडकून नाही राहायचं, म्हणजे दिवसभर झोपा काढायच्या नाही किंवा कायम काम करत राहायचं नाही. कधीतरी सत्वगुण आला पाहिजे ना, तरच भजन किंवा उपासना घडू शकते. तर अशा कोणत्याही एका गुणात अडकून न पडणं ह्याला गुणातीत भक्ती असं म्हटलेलं आहे. हे जो करू शकतो तो मोक्ष संपादन करू शकतो असं संत सांगत आहेत, मेन्शन करत आहेत. आणि तसं होण्यासाठी उपाय तुम्ही परत म्हणाल की आपल्या सगळ्यांकडे तसं नाहीच आहे, आपल्याला ते तसा वापर करता येत नाही, आपण सगळे वाहवत जातो त्या मायेच्या पाठीमागे. मग त्याच्यासाठी उपाय संत सांगतात, तो लक्ष देऊन ऐका. ते म्हणजे संत संगतीत राहायचे आणि भजन, उपासना आणि सेवा करत राहिल्याने देवालाच करुणा येऊन देव आपल्याला पुढचा मार्ग दाखवणारे आणि एक ना एक दिवस आपल्याला गुणातीत म्हणजे बंधनातून मोकळं करणार आहे. त्यासाठी नियमित उपासना करणं गरजेचं आहे, असंच आपल्याला परत मॉरल समजत आहे. आणि मग जेव्हा गुणातीत भक्ती होईल तेव्हा तुटली हळहळ त्रिगुणाची, तेव्हा संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. आणि जेव्हा गुणातीत भक्ती होईल तेव्हा आपली जी ही हळहळ आहे, ही काळजी आहे, ही चिंता आहे, ती सगळी दूर होऊन कायमचं सुख समाधान आपल्याला मिळणार आहे.
आणि असं होण्यासाठी म्हणून परत परमपूज्याईंनाच प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यांनीच काम क्रोध वैरी घालूनी बाहेरी, तू राहे अंतरी पांडुरंगा. तुकाराम महाराजांसारखी प्रार्थना करूया. पाप ताप माझे गुण दोष निवारी, कृष्ण विष्णू हरी नारायणा. आणि असे आमचे दुर्गुण कायमचे दूर करून सत्व गुणात आपल्याला कायम राहून आपल्याकडनं जास्तीत जास्त देवाची सेवा आणि उपासना घडू दे, अशी आपण परमपूज्याईंना प्रार्थना करूया. धन्यवाद.